सोडणार नाही. विचार करणार कधी? विचार तुम्ही आता ठोस सांगा. माझ्या स्तरावर मी हे करतो ते करतो, मी केंद्रात बोलतो, मी राज्य सरकारबरोबर बोलतो. तुम्ही सांगताय आम्ही अभ्यास करू, सकारात्मक विचार करू, मग आम्ही निर्णय घेऊ. तोपर्यंत आम्ही करायचं काय? घराच्या बाहेर निघते आम्ही शेतात राहायचं की नाही हे पण तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यामध्ये कुठलाही अभ्यास करायचा वेळ राहिलेला नाहीये. मी एवढंच सांगितलं होतं की वनतारामध्ये आपले 50 विभाग आता या आठवडा 10 दिवसामध्ये जाणार आहेत, कारण खूप सकारात्मक आपण बरंच समोर गेलेलो आहे. त्या 50 बिबट्यांची जागा आपल्याकडे झाली तर इथं पकडलेले बिबटे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर जागा आपल्याकडे जागा असायला पाहिजे बिबट ठेवण्यासाठी. ती जागा जर झाली तर निश्चितपणे आपल्याला इकडून पकडून तुम्ही या परिसरातून 2 दिवसात किती बिबटे धरणार याचा आम्हाला आकडा द्या. बाकी लोकांपर्यंत मरायचे का लोकांनी कुठेही सोडला जाणार नाही. तरी तेवढी खात्री मी या ठिकाणी या परिसरातून किती बिबटे पकडण्याचं टार्गेट 2 दिवसात? तुम्ही 2 मिनिटं साहेबांना देऊ आणि आपले मावळी डोमे हे उपोषण करणारच आहे इथं. त्यामुळे आपल्या ज्या निवडणूक मागण्या हे ऐक आपल्या ज्या मागण्या आहेत ना निवडणुकीतल्या आपण उपोषण चालू देऊ आणि ज्या ज्या मागण्या मंजूर करतील ते साहेब इथं घेऊन येतील. आपलं उपोषण इथून पुढे चालू राहील. आता प्रफुल्ल डोमे प्रस्तावित करतील. सगळ्यांनी ऐका आणि शांततेत राहा. कसे प्रश्न विचारून काही पण नाही करू नका. हे याला बाहेर काढणार आहे झालंय पिऊन काय होत आहे. आपण आज सगळे जण पोटतिडकीनं आपल्या सगळ्यांच्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. सगळ्यांना बिबट्या नकोच आहे, पण अधिकारी अजूनही आपल्याला काही उत्तर देत नाही, ठोस काही सांगत नाही. मी आता ते अधिकारी कलेक्टर लेवलचे अधिकारी त्यांच्या तोंडावर सांगतो की त्यांनी फक्त गोल गोल मटल फिरवलं आपल्याला, काही त्यांनी सांगितलं नाही. कारण त्यामुळे बिबट्याची समस्या आपली कमी होणार नाही. पहिली गोष्ट संख्या एवढी मोठी आहे आणि ते सांगतात की आम्ही 50 पाठवतो तिकडे आणि 200 पिंजरे येतील आणि नंतर 200ची कॅपॅसिटी वाढेल आणि मग ते 200 कधी पकडणार आम्ही ठेवणार. आज अशी परिस्थिती आहे. तुमचे ऑफिसर सांगतायत की 500 बिबटे तालुक्यात आहे, पिंपरखेड या सगळ्या परिसरात 200-300 बिबटे आहेत आणि हे बिबटे आज मोकट आहे. ते उद्या आज इथून घरी गेलं तरी आपल्याला हल्ला करणार आहे. पण प्रशासन काही सांगत नाही. आज आपण सगळेजण इथे आला, सगळ्यांनी आंदोलन केलं, आपल्या समस्या आपल्या पत्रकार बांधवांनी सगळ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता हे आंदोलन आपलं थांबणार नाहीये, अजिबात थांबणार नाही. ही पहिली प्रोसिजर आहे. आता आपल्याला माऊलीदादा डोमे यांनी सांगितलेलं आहे 20 तारखेपर्यंत प्रशासन आपल्या मागण्यांवरती काही ठोस निर्णय देतंय का ते आपण पाहू. जर 20 तारखेपर्यंत त्यांनी नाही दिलं तर 21 तारखेला माऊलीदादा डोमे आपण सर्वजण या ठिकाणी आमरण बेमुदत उपोषण करणार आहोत. जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमरण बेमुदत उपोषण होईल आणि ज्या वेळेस आपल्याला यश मिळेल तेव्हाच आपण आंदोलन थांबू. आता हा पहिला टप्पा होता. दुसऱ्या आंदोलनाचा टप्पा सुद्धा आपण पुढच्या नियोजन करणार आहोत आणि तसं आंदोलन घेऊन पुढे जाणार आहोत. आपल्याला बिबट्या संपवायचा आहे. एकही बिबट्या आपल्या रानात जायला नाही पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे आणि जोपर्यंत शेवटचा बिबट्या फॉरेस्ट हातात उचलत नाही तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवायचा आहे. सगळे आंदोलन शांततेने समजू नका. ऐका, घटनास्थळी माझं घर आहे. मी तुम्हाला चॅलेंज करतो, बिबटे इतके हुशार झालेत का? तुम्हाला बिबटे पिंजऱ्यात जाऊ शकत नाही. माझं चॅलेंज तुम्हाला. ते हुशार झाले. तुम्ही 50 वेळा सोडलेत आणले तुम्ही धरून दाखवा. एखादं पिल्लू असेल ते जाते. 2 पिल्लं होती ती गेली माझ्या घरासमोर. तिसरा बिबट्या माझ्या घरासमोर त्या दिवशी मादी तुम्ही त्याला पकडून दाखवा. बघ तुम्ही फिरत राहते. तुम्ही पकडू शकत नाही. दुसरा उपाय सांगा आम्हाला काय हे बंद करा. सांगायचं आम्ही पकडू. तुमच्याकडे बिबटे काय लवकर पिंजऱ्यामध्ये आणि पकडला जाईल. आणि तुम्ही सांगितलं पिंजरे लावणार पण पिंजरे इथे येणार कधी?
नाही हे आम्हाला सांगा. पिंजरे अंतर वाघ येणार नाही मॅडम. पिंजऱ्यात आम्ही थांबतो. ताई. कुठे पिंजरे आहेत तर आम्ही इथेच थांबतो. ताई बस पिंजरे आम्ही इथेच. थांबा पिंजरे येऊन काहीच उपयोग होणार नाही. मी स्वतः पाहिले वाघ जात नाही तिच्यात. वाघ जात नाही बरोबर. आमच्या जीवनमानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही लक्षात घ्या का आमचा संयम संपलेला आहे. तुम्ही आम्हाला याच्यावरती ना उपाययोजना आम्हाला अशी पाहिजे का हा प्रश्न निघाला पाहिजे. तुम्ही फक्त वेळ काढूपणा करू नका. याच्यातून प्रकार काय घडतोय माहितीये का वेळ निघून गेल्यानंतर पुढचा मृत्यू होईपर्यंत किंवा पुढचा हल्ला होईपर्यंत परत आम्ही वाट पाहिजे का बोलू नका, गोळ्या मारा आम्हाला निर्णय घ्या साहेब. मी बघू शकत नाही. मी सांगतो पिंजरे सांगा बरं सरपंच. आणि आज या सरपंचाच्या निमित्तानं खाडे साहेब यांच्या परवानगीने मी त्यांचा ज्युनियर बोलू इच्छितो. आपल्याकडे ही जी समस्या आहे ती सर्वांना माहिती आहे. मागच्या 15-20 वर्षापासून सुरू आहे. पण वन विभागाच्या हातात जुन्नर वन विभाग म्हणून ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत तिथं 100% 24 तास आम्ही तुमच्यासोबत असू. पिंजऱ्यांची संख्या आज 242 आहे फोरच्या हातामध्ये. आता मीटिंग झाली पालिका साहेबांची 200 पिंजऱ्यांची मंजुरी पण मिळालेली आहे. परंतु पिंजरे तयार होण्यासाठी मी सर्वांना माझं आव्हान आहे, आम्ही सुद्धा तुमची मुलं आहोत की हे पिंजरे तयार होण्याला किमान 1 महिना 1.5 महिना वेळ लागणार आहे. कारण पिंजरे तयार नसतात, हे बनवून घ्यावे लागतात. हे पिंजरे आल्याबरोबर ज्या ज्या भागामध्ये पिंजऱ्याची आवश्यकता आहे त्या भागामध्ये स्थानिक सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, त्यांच्या परवानगीनं त्यांच्या संमतीनं ज्या ठिकाणी आवश्यकता असतील तिथं आम्ही दिलं आहोत. तिथं आमच्याकडे कोणती हलगर्जीपणा होणार नाही. बिबट्या पिंजऱ्यामध्ये येतोय. आता ज्या ठिकाणी शिवणी आपली गेली त्याच ठिकाणी सुद्धा 2 बिबटे या पिंजऱ्यामध्ये बंद झालेले आहेत आणि साहेबांच्या आदेशानं ते दोन्ही बिबटे आपण मागणी डोमध्ये येऊन ठेवले आहेत. आमची प्रॅक्टिकल अडचण डिपार्टमेंटची जी आहे ती कृपया तुम्ही समजून घ्या. आम्ही सुद्धा माणसं आहोत. फक्त एकच आमच्या अडचण आहे, ज्या ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी नक्की पुढे जाऊन करणार आहोत. सर एक प्रश्न आहे, पकडलेला बिबट्या तोच सोडला नाही याचं कन्फर्मेशन काय? बघा आता ज्या ठिकाणावरून मागच्या कुंशेची घटना असेल किंवा आता आपली कुंभरगडची घटना आहे त्या ठिकाणचे आपण कोणताही स्थानिक प्रतिनिधी एखाद्या ग्रामस्थ आमच्या सोबत द्या. ते बिबटे आम्ही तुम्हाला नक्की सांभाळते तुम्हाला दाखवून देऊ. तिथं कुठलाही बिबटे आम्ही सोडलेला नाही. कृपा करून आमची सर्वांची तुम्हाला विनंती आहे की हा प्रश्न एका दिवसात सुटणार नाही. आम्ही तुम्ही दगड नाही, आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहोत. जेवढे एकच याच्यामध्ये की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी आम्ही पिंजरे बनवायला मग ते 1.5-2 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपल्याकडे तुमचा पेपर गेट बेस समोर आहे. आता जे आपले जवळ 7 बेस कॅम्प आहेत, 7 बेस कॅम्पमध्ये 8 आपले प्रत्येक ठिकाणी 18 लोक आपली तिथे डिप्लॉय केलेले आहेत. ते 24 तास तुम्ही तुमचा कुठलाही कॉल दुर्लक्षित केला जाणार नाही. सर्वांनी डिपार्टमेंटच्या वतीने तुम्हाला सगळं हमी देतो आणि प्रत्येक कॉलच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला बक्षाच्या बाबतीत. ते बक्ष कोणतं बघा बक्ष आपण दोन्ही प्रकारचे ठेवतो. एका ठिकाणी कोंबडी आहे कारण जो मेन आपला ऐकायला आहे ज्या पिंजऱ्यामध्ये सुरुवातीला पिंजरा जो असतो आणि मागचा जो पिंजरा बक्ष असतो बक्षाच्या पिंजऱ्यामध्ये आपण शेळी मेंढी ठेवूया आणि पहिला जो पिंजरा असतो जिथं पाय पडल्यानंतर पिंजरे बंद होतो त्या ठिकाणी कोंबडी असते. आपण दोन्ही तिथे प्रयोग आपण करतोय. असं नाही की फक्त कोंबड्या ठेवायच्या, त्या ठिकाणी आपण शेळी मेंढी सुद्धा ठेवायचा आणि याच्यावर कुठलीही फायदे होणार नाही असं आपला कोंबडी आणि शेळी दोन्ही आहे. कारण ज्या ठिकाणी ऐकून घ्या. तिथं हजारोच्या संख्येने लोक आणि महिला उपस्थित आहेत. तुम्ही 2 मिनिटं तुम्ही आम्हाला आहे ना कोकण आश्वासन देऊ. त्या दिवशी जसा मृतदेह तुम्ही आम्हाला ताब्यात घ्यायला लावला. तुम्ही वेगवेगळ्या 4-5 कमेंटमेंट केल्या. किती फॉलो केला तुम्ही? त्या दिवशी तुम्ही 10 मिनिटं आले. तुमची डिमांड होती आम्ही 50 मिनिटं एका रात्री तिथे राहू. आमची 50 लोकांची टीम तिथे वाचू. अहो तुमचे 6 कर्मचाऱ्यांच्या वरती कर्मचारी 10 मिनिटांच्या वरती मित्रांचे ठरवले. तुम्ही आता आम्हाला या आश्वासनं देत आहेत. प्रत्येकच गावामध्ये बिबट्या समस्या ही सर्वांना माहिती आहे. आपण ज्या भागामध्ये जे लोक आपले सांगा की बिबट्या या भागातून तुम्ही शेवटचा बिबट्या उचलणार कधी आणि किती तारखेपर्यंत उचलणार आणि ठोस कारवाई काय करणार या प्रश्नाचं आम्हाला बाकी तुमचं काहीच ऐकायला मिळत नाही. तुम्ही जरी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी असले तरी
तुमचा जेवढा बिबट्याच्या बाबतीत अभ्यास नाही तेवढा 7 वर्ष आम्ही अभ्यास केलाय आणि तो भोगला आहे. आमच्या जीवन आमच्या घरातले बळी त्याच्यात गेले, आमचे बळी आम्ही तिथं आमची पोटची लेकरं आम्ही तिथं दिले. तुमच्या बोकळाच्या सणाचा पाऊस आम्हाला नको आहे. तुम्ही ठोस उपाययोजना शेवटचा बिबट्या कधी घेऊन जाणार तर या ठिकाणी आम्ही स्वस्थ करायचा विचार करू. अन्यथा कलेक्टर आणि वनमंत्री सेक्रेटरी येईपर्यंत आंदोलन असंच चालू राहणार. आपल्याकडं सगळ्यांना अडचणीची माहिती आहे. आपलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, आपलं वन्यजीव संरक्षण अधिनियम सर्वजण म्हणतोय त्या कायद्याची अडचण असल्यामुळे आपण नसबंदीचा प्रस्ताव साहेबांनी मला आपल्याला सांगितलं तो शासनाकडे गेलेला आहे. काल पालकमंत्री महोदयांसमोर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा अजितदादांनी निर्णय घेतला की ह्याच्यानंतरची दुसरी बैठक ही वनमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत घेतली जाणार आहे. त्या बैठकीमध्ये हा जो प्रस्ताव प्रलंबित राहिलेला आहे की त्याला परमिशन मिळत नाहीये नसबंदीसाठी, तिथं आपल्याकडं मेल आणि फिमेलचा रेशो आहे त्या प्रमाणात नसबंदीचा प्रस्ताव दादांनी स्वतः तिथं फोन करून त्याला कन्फर्म केलेला आहे. मला एवढीच विनंती आहे, हा प्राणी शेड्यूल मध्ये असल्या कारणास्तव जी अडचण आमच्या समोर आहे त्या अडचणीमुळे लगेच कुठलंही असं आज उद्या 10 दिवसात आम्ही तुम्हाला खोटी कमिटमेंट करणार नाही. कारण 20 दिवसात 2 महिन्यात हे पूर्ण बिबट्या लगेच कनेक्शन केलं आहे. जे जे बिबटे आपल्याला निरीक्षण आहे तिथं तुमचा कॉल येणार आहे, त्या ठिकाणी आम्ही 100% पोहोचणार आहे. तिथं कुठेही हलगर्जीपणा जाणार तुम्ही लक्षात आणून द्या. ते संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करते. कॉल आल्यानंतर विषय असा आहे, मी दिनेश भागवत पारनेर पंचायत समिती सदस्य. मी 1-1.5 तास झालोय तुमचं सगळं आंदोलन शांततेमध्ये बाहेर उभं राहून पाहत होतो. प्रशासनाचे मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून गेले 7-8 वर्ष पंचायत समिती सदस्य काम केलं. आमच्या पारनेर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक बिबट्यांनी जीवघेणी प्रकार झाले, अनेक माणसं दगावली गेली. परंतु तुमचं उत्तर हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून नाही. तुमच्या प्रशासनामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की झारीतले शुक्राचार्य आहेत. शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांच्या कुटुंबातली माणसं जर आज जीव मृत्युमुखी पडत आहेत तो बोलू नये, पण तुमच्या प्रशासनातला एखादा जर अधिकारी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेला तर तुमची भूमिका अशीच असेल का? हा एक प्रश्न आहे. सातत्याने तुम्ही आम्हाला सांगताय की की आम्ही 50 बिबटे वन ताराला पाठवू, पण तुम्ही प्रशासनामध्ये काम करत असताना, या फॉरेस्ट विभागामध्ये काम करत असताना जुन्नर परिसरात किती बिबटे आतापर्यंत तिकडे गेले, किती तुम्ही वनमंत्र्यांना पत्र व्यवहार केला? आज खरं तर इथं शासनाचा तहसीलदार असायला अपेक्षित होता. आहे शासनाचा तहसीलदारचं कोण? मुरुम पकडे येतो फक्त. एक साधा प्रश्न आहे. PI साहेब असतील, पोलीस प्रशासन या ठिकाणी तुमच्या संरक्षणासाठी आहे. काही गडबड झाली ती आम्हाला लाठ्या मारणार आहेत. मुळात असं आहे, घ्या तुम्ही आम्हाला एखाद्या व्यक्तीचा, आता ती जी घटना घडली शिवण्या माझ्या साडूची मुलगी आहे, आम्ही दुःखात आहोत. परंतु वस्तुस्थिती का आली? तुम्ही इथून बिबट्या नेता पण तो तिकडे सोडता का खरं जाऊन माणिकडोला? तुमचे हे बघा, माझ्या पारनेर तालुक्यातून अनेक बिबटे नेले. आमचा जांबूत असेल, पलीकडे सोंबूत असेल, शिरापूर असेल, वडनेर बुद्रुक असेल, निगोजल असेल, आळकुटी असेल. आमचा या ठिकाणच्या भागातून बिबट्या तुम्ही पकडता, गाडीमध्ये डिझेल धरता, माणिकडोल न्यायचं, सोडता कुठे बेलेच्या पुढे नेऊ. विषय ही परिस्थिती आहे, ही तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि होतं काय, तो बिबट्या वासानी परत येतो. माणसाला रस्ता कळतो, जनावर हे वासावासाने त्या ठिकाणी येतात. आज पिंपरखेडचा बिबट्या तुम्ही जुन्नरला न्या, नाही तर अजून तिकडे पुढे 50 किलोमीटर 200 किलोमीटर सोडा, तो 4 दिवसांनी इथं सापडणार आहे. तुम्ही तुमचं एक मगाशी स्टेटमेंट असं होतं की आम्ही पकडलेला बिबट्या त्याच पिंजऱ्यामध्ये ठेवणार. पिंजरे कुठे आहे? काल वळसे पाटलांनी मिटिंग घेतली, याच्या आधी पण 35 वर्ष, मला टीका नाही करायची वळसे पाटलांच्यावरती, 35 वर्ष तालुक्याचं नेतृत्व करतात. तालुक्याचं नेतृत्व करत असताना त्यांनी काही ह्या भूमिकेकडे दुर्लक्ष केलेलं निश्चितपणे नाही. परंतु अजितदादांनी 2 कोटी आणि काहीतरी लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही 200 पिंजऱ्याची मागणी केली. वस्तुस्थिती ही तुम्ही 4-5 वर्षापूर्वीच करायला पाहिजे नव्हतं ना. प्रजनक क्षमता ह्या बिबट्यांची वाढत चाललेली आहे, याच्यातून जीवितहानी उभी राहत आहे. आणि याच्यावरती उपाययोजना कोणती? उपाययोजना फक्त गोलगोले, तुम्ही तुमची कातडी बचाव करता. तुमच्या प्रशासनाच्या वतीनं कलेक्टरला अर्ज गेलेला नाही, महाराष्ट्र शासनाकडे पत्रावर झालेलं नाही, आणि तुम्ही कोणाच्यावरच्या आदेशाने बोलत नाही. तुम्हाला आमचं आंदोलन फक्त मोडून काढायचं, हे लक्षात घ्या. तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी कोण आहे तिथं पहिले एकदा या ठिकाणी सांगावर करा. कोण आले? आणि मी स्वतः त्या ठिकाणी तहसील कार्यालय तलाठी झालेत का? तलाठी काय करणार आहे? पंचनामा करणार तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींच्या बाबतीत आपण काल शिरूरच्या
बस डेपो आगार प्रमुखांना शिरूरच्या वनपरिक्षेत्र, शिरूरचे तहसीलदार आणि शिरूरचे PI यांना पत्र व्यवहार केलाय. त्या ठिकाणी मंडलाधिकारी आणि तलाठी मोठेदार उपस्थित आहेत, पण त्यांना देखील शासनानं त्या ठिकाणी ही पीक पाहणी करायचा पीक पाहणीसाठी त्यांना अधिकार दिला. ते सुद्धा सर्व लोकांच्या उतरवले जाऊ शकतात. म्हणून माझं म्हणणं तुम्ही सुद्धा जपून राहा. तुमचं सुद्धा ते बिबट्याच्या हातामध्ये जाऊ शकतो. गर्दी लांबवण्यासाठी 2 मिनिटं. हॅलो, हे पहा आता इथं जेवढ्या व्यक्ती इतका प्रश्न उपस्थित होणार आहे, जेवढ्या व्यक्ती तितके प्रश्न उपस्थित होणार आहे. प्रश्नांची संख्या असंख्य आहे. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते काही देऊ शकत नाही. आता प्रभूंनी जे काही निवेदन बराचशी वाचून दाखवले त्या निवेदनांव्यतिरिक्तही काही मागण्यांचं निवेदन पत्र उद्या आम्ही तहसीलला घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर 20 तारखेला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून माऊली डोमेच्या नेतृत्वाखाली आपण आम्हाला उपोषण करू. मग शासन जागा होईल, मग फॉरेस्ट अधिकारी फॉरेस्ट परवानगी घ्या, एखादा निर्णय घ्या. आता थांबायचं नाही ना सर. आता हा जो लोकांमधून जो काय प्रश्नांचा चाललाय तो थोडा बंद करा. आता काय जेवढे लोक तेवढे प्रश्न, या सगळ्या गोष्टीवर काय अधिकारी उत्तर देऊ शकत नाही. जे काय करायचंय ते आपण आता कायद्याने करू आणि पुढचा मार्ग आहे ना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू. बस शासनाला येईल जा. तहसीलदार कचेरीच्या वतीने सर्कल भाऊसाहेब आलेले तर ते कलेक्टर कधी येणार दादा मला ते सांगा. इतका नालायक सर्कल आपल्याला भेटलाय. कोण आहे? दातकाडी काय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. लाज आहे. आमचं पोरग गेलंय, आपण दातकाडी देतो. 12 वाजेपासून मी इथे गावात काय तो उपयोग आहे का मग? कलेक्टर कधी येणार ते सांगा. कलेक्टर कधी येणार ते सांगा. कमिशन खातोय. कलेक्टर आल्याशिवाय उठायचं नाही. इथं रात्रभर उद्यापर्यंत सुद्धा आम्हाला थांबायचंय. या ठिकाणी हे कोणतरी सरकार ना याचे ऑनलाईन शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले रेकॉर्ड आहे आपल्याकडे. त्यामुळे याच्या इतका नालायक सरकार मिळालेलं नाही. हा सरकारचे रेकॉर्ड आहे. 50,000 रुपये घेतलेले रेकॉर्ड आहे आमच्याकडे ऑनलाईन याची पुरावे आहेत. अण्णा बसायला सांगा हो. अण्णा बसायला सांगा ना. बसायला तुम्ही सर्वजण शिवण्याला न्याय देण्यासाठी आलेले याचं भान तुम्हाला बघा. तुम्ही जर शिवण्यासाठी आले हयाची जागेवर शिवण्याच्या न्याय हक्कासाठी झाला असाल तर हयाची जागा बसाल. आणि ज्याला आंदोलनात सहभागी व्हायचं नसेल तरी चालेल. सांगताय अधिकारी गांभीर्याने ही गोष्टी घेत नाही. प्रभूचे आपण विनंती केली. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, सर्व गावातले ग्रामस्थ तुमच्या हक्काच्या मागणीसाठी, आपल्या सर्वांच्या हक्काच्या मागणीसाठी आलेलो आहे. हे आंदोलन सोडण्यासाठी आपली पहिली भूमिका होती की तालुक्याच्या कलेक्टर लेवलच्या इथं अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यांनी इथं यांना अपेक्षित होतं. नवे तर तालुक्याचा तहसीलदार इथं यांना अपेक्षित होतं. पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे. गेले 2 वाजल्यापासून आपण रस्ता या ठिकाणी अडवलेला आहे. माझी आपली सर्वांना विनंती आहे, जर आपल्या शिवण्यासारख्या एका लहान मुलीच्या गेलेल्या जीवाला आपल्याला शांती मिळवायची
असेल तर माझी आपल्याला कळकळून विनंती आहे, आपल्या घरातील एक लहान मुलगेले याचं भान ठेवून आपण सर्वांनी रस्त्यावर बसा आणि हा जो चाललेला पोरखेळ आहे हे थांबवा आणि जे आपलं जे आंदोलन आहे ते योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरती बसा आणि ज्याला बसायचं नसेल त्यांनी घरी गेलं तरी चालेल. आणि समस्या आहे तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका. आज जर बॉम्बे कुटुंबातील शिवांनी गेले असेल तर उद्या माझ्या घरातलं कोणी जाऊ शकतं, परवा तुमच्या घरातलं जाऊ शकतं. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. डॉक्टर साहेब आपण फक्त साधा प्रश्न अधिकाऱ्यांना केला होता की आपण बिबट्याला पकडण्यासाठी इथं पिंजरे आणणार किती. अधिकारी फक्त त्यांचे अधिकारी सांगतात इथं 300-350 बिबटे आणि हे अधिकारी सांगतात आम्ही 200 पिंजरे आणणार. 100 जर शिल्लक राहिले 6 महिन्यांनी जर तिथं त्या मादीची जर त्या डिलिव्हरी झाली 3 पिल्लांच्या हिशोबाने 150 पिल्ल परत 150 बिबटे वाढणारे. याचं काय करणार आहे तुम्ही? उरले काहीच नाही. सरपंच आंदोलन थांबायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही इथून जायला तयार आहे. पण इथं तहसीलदार साहेब आल्याशिवाय तालुक्याचा तहसीलदार कोण असेल अधिकारी फॉरेस्ट अधिकारी साहेब आपण विनंती तालुक्याचा थांबवायचं नाही, थांबवायचं नाही, आंदोलन करायचं आहे. आज काय झालंय की त्या दिवशी पण आंदोलन करायला सुरुवात केली आणि लगेच फॉरेस्ट अधिकारी तिथे आले. त्याच्यामुळे आजार झाले. आता त्यांनी ज्या उत्तरं दिली ती एकही उत्तराने आपलं समाधान झालं नाही आणि खरं तर फॉरेस्ट खात्यानं या संदर्भात आपली असमानता व्यक्त केलेली आहे. आता प्रशासनाकडून इथे कुठे अधिकारी येणं गरजेचं होतं की त्याने काहीतरी ठोस आपल्याला सांगितलं पाहिजे होतं, परंतु प्रशासनाकडून अशा नागरिक अधिकाऱ्यांनी इथे पाठवलंय का ते तात्काळ तिथे येतात, असं तिथे येतात. म्हणजे तहसीलदार ऑफिसला या ठिकाणी त्याचं गांभीर्य नसावं कदाचित. त्यामुळं आपली आता एक मागणी आहे, तहसीलदार साहेब जरी तर येत नसतील तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फॉरेस्ट खात्याचं असं मर्तव्य दाखवतंय लोकांना सांगा तुम्ही रोज आम्ही बिबट्यासमोर जातो. बारामतीला गेलं तर काय परिस्थिती आहे, रात्री काय फरक पडत नाही. आपण रात्री म्हणतो कोणाला बसायचं बसू काही हरकत नाही, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण आता आपल्याला प्रशासनाची मदतीची गरज आहे. सर्कल कुठे आहे? फॉरेस्ट खातं जर आपलं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं का नाही, उत्तर देऊ शकलेलं नाही, आपलं समाधान करू शकलेलं नाही. त्यासाठी तहसीलदार कार्यालय किंवा प्रशासनाकडून आपल्याला मदतीची गरज आहे. प्रशासनाकडून कुठे आला तरच आपण इथून आता उठणार आहोत. साहेब हो पवार साहेब आता त्याच्यामध्ये फक्त मध्यस्थी तुम्ही तुम्ही त्यांना इथं कलेक्टर तहसीलदार या ठिकाणी बोलवा. आम्हाला बाकीचं काही माहीत नाही. ऐका सगळ्यांनी तहसीलदारांचा फोन चालू आहे. हे सरकारचं काम आहे ना, एक मिनिट. दुसरी गोष्ट जे सांगितलेलं ते काम करतील तहसीलदार आल्याशिवाय उठणार नाही. इकडे लक्ष द्या. ऐका जे बिबटे त्या ठिकाणी पकडलं ना, ते बिबटे दुसरीकडून आणून त्या ठिकाणी घातले. आमच्या काही कार्यकर्त्यांनी पाहिले हे अधिकारी खोटे बोलतात.
शहरात दोन बिबटे पाहिले आणि मी सर्व ग्रामस्थांना विनंती झालेली आहे, जोपर्यंत शिवसेनेला न्याय मिळत नाही तोपर्यंत तालुक्यातला एकही ग्रामस्थ घरी जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. आमचा शिवण्यासाठी जो शिवण्याचा जो गेलाय तसा जाऊ शकतो कुणी त्या ठिकाणी नाही अशी सर्वांना विनंती करतो. द्या परवानगी माराय आम्हाला बिबटे हाय हा द्या परवानगी मारायला. मग किती बिबटे मारायचे बघा मारणार उद्या तुम्हाला पंतळे आणून टाकू किती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.